तर आपण बघितलं हे राजकारण कशी कलाटणी घेतंय महाराष्ट्राचं. खरं तर सामान्य मतदारांना, महाराष्ट्रातल्या जनतेला आता यात नाविन्य काहीच राहिलेलं नाहीये. धक्कादायक तर अजिबात राहिलेलं नाहीये, कारण आपण एवढे धक्के पचवलेले आहेत, एवढ्या कोलांटोड्या पाहिलेल्या आहेत की आता फक्त हे न्यू नॉर्मल झालंय. पण खरंच हे न्यू नॉर्मल झालंय की त्याच्या पलीकडे सुद्धा काही घडणार आहे. आज केवळ हे सगळे जण या महानगरपालिका निवडणुकांमध्ये येत आहेत की ही नांदी आहे एनडीए मध्ये जाण्याच्या संदर्भातली. या सगळ्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे. मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या सोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत. विकासजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत. ताई, तुमचंही स्वागत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी आपल्या सोबत आहेत. गोपाळजी, तुमचंही स्वागत आहे. राजकीय विश्लेषक ज्यांनी शरद पवार यांचं राजकारण अगदी जवळून पाहिलेलं आहे असे विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. चोरमारे सर, तुमचंही स्वागत. आणि असेच शरद पवारांचं राजकारण जवळून पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक डॉक्टर सागर देशपांडे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. देशपांडे सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मला करायची आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपालीताई यांच्यापासून. रुपालीताई, माझा थेट सवाल आहे, मला इकडचं तिकडचं काहीच विचारायचं नाही. घड्याळाचे सगळे काटे कधी एकत्र येणार आहेत, त्याची घोषणा कधी होणार आहे? आम्हाला तुमच्याच माध्यमातून आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि तुतारी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष यांची जी काही माहिती मिळालेली आहे ती आपल्याकडनं मिळालेली आहे. त्याची जी काही घोषणा करणार होते ते अजितदादा खरं 26 तारखेला करणार होते, परंतु ही जी काही स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अजून चर्चा आणि मीटिंग चालू आहेत त्याच्यामध्ये येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये याच्यातली जी काही निर्णय आहे तो तुमच्यासह आम्हाला आणि आमच्यासह इतर सर्व महाराष्ट्रातील मतदारांना कळणार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा कुठलीही माहिती आतापर्यंत किंवा निर्णय देण्यात आलेला नाहीये. रुपालीताई, एवढी काय गुपित आहे हे सगळं की जे महाराष्ट्राला अजून सांगितलं जात नाहीये? खरं तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला तरी ते सगळे भेटले नसतील, आता सगळे कार्यक्रम पण झालेले आहेत. काय नेमकं शिस्त आहे, काय तुमचा प्रस्ताव आहे, महाराष्ट्राला सांगा आता, कारण सगळ्यांपर्यंत हे कळलेलं आहे की पडद्यामागे काहीतरी चाललेलं आहे. मला विचारले? हो ताई, हो. हा, एक लक्षात घ्या, पडद्यामागे किंवा कुठलं षडयंत्र किंवा काहीतरी नवीन घडतंय असं काहीही नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुका या तोंडासमोर उभ्या राहिलेल्या आहेत. लक्षात घ्या, जे महायुतीमध्ये एकत्र राज्य सरकारमध्ये आहेत त्या पक्षांनी वेगवेगळ्या लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पक्ष म्हणून प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आपल्या पक्षाचे नगरसेवक जास्त निवडून आणण्याचा. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 विभाग झाल्यानंतर त्या पद्धतीने कोण कोण एकत्र येऊन लढू शकतं ही राजकीय समीकरणं जी आधी सगळे बांधत होते, आता फक्त एकाच पक्षाचे 2 जे गट झालेले आहेत ते अध्यक्ष बांधतायत. भाजप सुद्धा, भाजपने शिंदे साहेबांसोबत त्यांची जी महायुती केलेली आहे त्याच्यातलं सुद्धा अजून जागा वाटप झालेलं नाहीये. त्याच्यामुळे काही शिस्त आहे, काही मोठं होतं असं काही नाहीये. राजकारणाची या युगातली समीकरणं जी बदललेली आहेत ती त्या पद्धतीने एक एक पाऊल तुमच्या समोर ते येत आहे आणि त्याच्या पद्धतीने आम्ही लोकप्रतिनिधी वगैरे कार्यकर्ते आदेशाची वाट बघून निवडणुकीला सामोरे जातोय. ठीक आहे. विकास लवांडेंना मला विचारायचं आहे. विकासजी, खरं तर तुम्ही त्या कॅम्प मधले आहात जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला जो एक कॅम्प म्हणून ओळखला जातो, जो वैचारिक दृष्ट्या अतिशय बांधील आहे आणि तो विचारांची मांडणी करत असतो, विचार जगत असतो. म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही असं म्हणाला होतात, आमचे मार्ग वेगळे झालेले आहेत, त्यांचा मार्ग सत्तेचा आहे, आमचा मार्ग विचारधारेचा आहे. मग कोणी कुणाचा मार्ग सोडलेला आहे हे स्पष्ट सांगा. का दोन्ही मार्ग एकत्र येत आहेत? विलासजी, मला थोडासा वेळ द्या. या देशामध्ये अनेक अशा वेगवेगळ्या विसंगत विचाराच्या आघाड्या होऊन गेलेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल, मायावती आणि बीजेपी एकत्र होते. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार एनडीए मध्ये अनेक वर्ष आहेत. त्याचबरोबर
रामविलास पासवानांचा पक्ष आणि आंबेडकरी नेते रामदास आठवले या महाराष्ट्रातले मंत्रीपद त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र राहून करत आहेत. पीडीपी आणि भाजपा एकत्र होती, पण या सगळ्याची कधी चर्चा झाली नाही. परंतु अजित पवार आणि शरद पवार हे बर दोन पक्ष जे आहेत, मुळातला एकच पक्ष आहे तो जुना, परंतु दोन पक्ष झालेले आहेत. मजबुरीने ईडी सीबीआयच्या त्रासाला कंटाळून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही जण ज्यांना ईडीच्या नोटीस आल्या होत्या ते सगळेजण बीजेपी सोबत गेलेले आहेत, हे वास्तव आहे. परंतु आदरणीय शरद पवार साहेब 6 दशक हा. या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये पुरोगामी विचाराने, सर्वधर्म समभावाच्या विचाराने, सेक्युलर विचाराने आयुष्य त्यांनी 6 दशक काढलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये कधीही ते केंद्रीय मंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना कधीही त्यांनी धर्मांध विचाराने कुठलीही धोरणं आखलेली नाहीत, कुठलेही निर्णय घेतलेले नाहीत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना बांधिलकी म्हणून त्यांनी त्या पद्धतीने धोरणं आखलेली आहेत. कधी धर्मांध विचाराने त्यांनी निर्णय घेतलेले नाहीत. आज रोजी काय झाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पातळीवर स्थानिक काही आघाड्या होत आहेत. नगर परिषद आणि नगरपालिकेच्या ज्या 15 दिवसापूर्वी 3 आठवड्यापूर्वी निवडणुका झाल्या त्या संबंधामध्ये कधी एकनाथ शिंदेचा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष एकमेकाच्या विरुद्ध लढले, अजित पवारांचा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष एकमेकाच्या विरुद्ध लढले. हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध महायुतीत असून सुद्धा नगरपालिका नगर परिषद विरोधात लढलेले आहेत. त्याची चर्चा मात्र कुठेच होत नाही, कधीच माध्यमांना त्याची गरज वाटत नाही चर्चा करण्याची. परंतु आता काय झालंय, पिंपरी चिंचवड आणि पुणे असं काय शहराच्या करताय त्या निमित्ताने चर्चेत तुम्ही सुद्धा होतात असं नाहीये ना. चर्चा आपल्याला सगळ्याचीच करावी लागेल. जे तुम्ही म्हणताय तेच खरं कसं असू शकतं या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही नाही, म्हणत नाही, होता ऐका ते ना, सत्तेला भुकेले ऐका ना. लोक आहेत, आम्ही विचारायला पक्के लोक आहेत. अजूनपर्यंत अजित पवार सुद्धा सेक्युलर आहेत, फुले शाहू आंबेडकरांचे आहेत. अजित पवारांनी अजूनपर्यंत कधीही हिंदुत्ववादी विचार मांडलेला नाही. आणि त्या अजित पवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर स्थानिक कार्यकर्ते जर आघाडी करू पाहत असतील ते अजून चर्चेच्या पातळीवर आहे. आजपर्यंत या क्षणापर्यंत कुठलीही घोषणा झालेली नाही, कुठलाही निर्णय झालेला नाही. हा महाराष्ट्राचा निर्णय नाहीये, महाराष्ट्राच्या धोरणात्मक विषयाचा निर्णय नाहीये. आम्ही महाविकास आघाडी अद्यापर्यंत सोडलेली नाही. आम्ही महाविकास मला आघाडीत आहोत. स्पष्ट विचारतो. नगरपालिकेत एकत्र आलात तुम्ही, आता महानगरपालिकेमध्ये आलात, पुण्यासारख्या शहरामध्ये येत आहे, ही छोटी गोष्ट नाहीये. तो फक्त कार्यकर्त्यांचा निर्णय असू शकत नाहीये. स्पष्ट सांगा, ही केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेत जाण्याची नांदी आहे का? तुम्ही तिथं सुद्धा एकत्र याल का? तुम्हाला मंत्रीपद दिलं तर तुम्ही घ्याल का? मी थेट विचारतोय. हे अत्यंत हास्यास्पद आहे. खरं तर असे टिंब कुणीतरी जुळवले, बर्थडेला हजर राहिले, कार्यक्रमाला हजर राहिले म्हणून हे एकत्र येतील वगैरे वगैरे. अहो, शरद पवारांच्या पासून अजित पवारांचा पक्ष फुटल्यानंतर पहिल्या आठवड्यात सुद्धा ते सगळेजण पवार साहेबांना भेटले होते. महापालिकेच्या निवडणुकीत पवार साहेबांनी लक्ष घालावं इतके पवार साहेब छोटे नेते नाहीयेत. आदरणीय पवार साहेब हे राष्ट्र पातळीवर काम करणारे नेते आहेत. महापालिकेच्या पातळीवर कुठंतरी काय आघाडी अजून व्हायची, अजून तर कुठलीच घोषणा नाहीये. परंतु आम्ही अँटी बीजेपी आहोत. अँटी बीजेपी म्हणून आमची भूमिका ठाम आहे. आम्ही महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष आहे. महाविकास आघाडीची अजून जागा वाटपाची चर्चा चालू आहे. अजित पवारांचा पक्ष आमच्याशी चर्चा करतोय किंवा आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय. अजून कुठलाच निर्णय नाहीये. आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा किंवा एनडीएत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कधी होईल तो निर्णय? कधीपर्यंत होईल? कार्यकर्ते वाट पाहत आहेत. नाही, हे बघा अजून प्रक्रिया चालू आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही बघताय अजून प्रभाग. आता भारतीय जनता पार्टीने फार हुशार आहे. भारतीय जनता पार्टी मुंबईत वेगळ्या पद्धतीने प्रभाग रचना केली आणि उर्वरित महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने प्रभाग रचना केली. ज्या भारतीय जनता पार्टीला इतर पक्षातले नेते लागतात, म्हणजे आमचे पक्ष मोकळे करायचे आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षातले लोक बीजेपीत जातात, अजित पवारांच्या पक्षातले लोक बीजेपीत जातात, आमच्या पक्षातले सुद्धा स्थानिक पातळीवरचे नेते बीजेपीने स्वतःकडे आयात करून घेतले. भारतीय जनता पार्टी जर इतका मोठा पक्ष आहे तर त्यांना इतर पक्षातले लोक का लागतात हा आमच्या पुढे प्रश्न आहे. येता कदाचित 29ला महायुती सुद्धा एकत्र राहील का ही मला प्रश्न पडलाय. महायुती एकत्र राहील का 29ला? बरं, ठीक आहे. गोपाळ तिवारी आपल्या सोबत आहेत. काँग्रेसचं मत सुद्धा घेऊया. गोपाळजी, हे दोघं जर एकत्र आले तर ते तुम्हाला मान्य असेल का? तुम्ही सुद्धा त्यांच्या हातात हात घालून त्यांच्या सोबत जायला तयार आहात का? काँग्रेसची भूमिका काय? तुम्हाला मान्य असेल का शरद पवारांचं असं जाणं अजित पवारांच्या सोबत? बघा, आज मितीला काँग्रेसच्या सोबत महाविकास आघाडी अधिकृत
शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी चिन्ह तुतारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं जे आहे ते मशाल, ह्याच पक्षांना महाविकास आघाडीमध्ये आज युतीला स्थान आहे. आणि आता एनसीपीचे आणि यांचे प्रवक्ते देखील म्हटले की अजून कशीच चर्चा नाही. त्यामुळे साफ म्हणून भुई थोपटणं हे भाजपला पथ्यावर पडतंय का, यांच्यात विस्कळीतपणा करा, यांच्यात गोंधळ करा, हा पण एक प्रश्न आहे, डावपेचाचा भाग आहे. त्यामुळे आज मितीला आम्ही त्या आता भाजपनं सांगितलं का तुम्ही बैठका करा एकत्र येऊन? हर्षवर्धन सपकाळांनी आणि काल परवांच्या आमच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलंय. हे बघा, महाराष्ट्रात 19 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. 2 ते 2.5 वर्षात गुजरातच्या विधानसभा निवडणुका ठेवून ज्या पाडापाडीचं हे राजकारण केलं, महाराष्ट्रातल्या भूमिपुत्राच्या तोडचा रोजगार पळवण्याचं काम केलं, जे सरकार पाडायचं काम केलं, हे गट नव्हे, हे 2 पक्ष फोडलेले त्यांनी सत्तेच्या बळावर. आणि त्या ठिकाणी वेदांत फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, बग ड्रग असेल, रिन्युएबल एनर्जी असेल, इक्विपमेंट पार्क असेल, ह्या सबमिट ट्रॅव्हल असेल, अनेक उद्योग हे महाराष्ट्रातनं गेलेले आहेत. आमच्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्राच्या तोंडचा घास पळवलेला आहे. त्यामुळे हा हिंदुत्ववादी, धर्मवादी हे तर नंतर, मुळात असं आहे की अशा पक्षाबरोबर ज्यांनी आमचे पक्ष फोडले आणि सत्तेवरनं ते सत्तारूढ झाले, अशा पद्धतीत त्यांच्यासोबत साथ संगत करायचा काही प्रश्नच येत नाही कुठं. मुळात राहिला आता तो त्यांचा पक्ष आहे. आज मीडियाला महाविकास आघाडीचं अधिकृत जेवणाचं निमंत्रण फक्त ह्या 2 अधिकृत मेंबर्स नाही. त्यामुळे ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी, कथानक कसं आहे त्याबद्दल, आणि वारंवार म्हणजे आता तुतारीचे विकासजी आणि रुपालीताई ह्या पण म्हणल्या की यांच्याही लेखी याची कुठे नोंद नाहीये. तर अशा पद्धतीमध्ये आज मितीला महाविकास आघाडी इंटॅक्ट आहे. आमची बांधिलकी शरद पवारांच्या आणि या दोघांच्या बरोबर युती करायची आहे. ते अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हा काँग्रेसला दिलेले आहे. ठीक आहे, कळलं. तुम्हाला वाटतंय की अजून काही नाहीये, शिजलेलं नाहीये असं तुमचं म्हणणं आहे, जुळलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे, जुळल्यावर ठीक आहे. काँग्रेस ब्रिटन वॉचच्या भूमिकेत आहे. विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. चोरमारे सरांनी शरद पवारांचं राजकारण अगदी जवळून बघितलेलं आहे. चोरमारे सर, सद्यस्थितीतलं हे सगळं जे राजकारण दिसतंय ते कुठल्या दिशेने जातंय? हे केवळ स्थानिक पातळीवरच तुम्हाला वाटतंय की ही भविष्यातल्या दोघांच्या एकीकरणाची आणि ही पॉवर गेमची लढाई आहे, सत्तेत जाण्याची ही सुरुवात आहे? विलास, एक गोष्ट सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे की भारतीय जनता पक्ष आणि त्याचे महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस हे मुत्सद्देगिरीच्या बाबतीत आज घडीला अन्य कुठल्याही पक्षांच्या नेत्यांच्या पेक्षा 2 पावलं पुढे आहेत. आणि हे गेल्या 2-3 वर्षात अनेकदा राज्यसभेच्या, विधान परिषदेच्या वेगवेगळ्या निवडणुकींच्या मध्ये फडणवीसांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. विरोधकांच्या अधिक जागा असताना सुद्धा आपले उमेदवार निवडून आणलेले आहेत. तर अशा मुत्सद्देगिरी करणाऱ्या फडणवीसांनी आणि भारतीय जनता पक्षानं महापालिकांच्या निवडणुकींच्यासाठी एक रणनीती आखलेली आहे. आणि ती रणनीती आखताना जो सापळा लागला, त्या सापळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष हा पक्ष अडकलेला आहे असं मला वाटतं. जर महायुती सगळीकडे एकत्रित लढणार असं वारंवार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार निवडणुकीच्या खूप आधी सांगत होते. आणि निवडणुका जाहीर करत असताना मग पुण्यात अजित पवारांना ते का बरोबर घेत नाहीत हे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही अजून. हे खरं तर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, अजित पवारांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. आपण भारतीय जनता पक्षात, आवाज येतो ना माझा विलास? हो सर. तर हे स्पष्टीकरण मला वाटतं या कुणीही दिलेलं नाही. आणि हे स्पष्टीकरण न दिल्यामुळे जो चर्चेचा गोंधळ सुरू आहे, त्या गोंधळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाची गेल्या 3-4 दिवसात प्रशांत जगताप यांच्या भूमिकेनंतर प्रचंड बदनामी होत आहे. म्हणजे इथं अजित पवारांच्या पक्षाला कुणीही प्रश्न विचारत नाही, तुम्ही शरद पवारांच्या पक्षासोबत का जाताय? प्रश्न शरद पवारांच्या पक्षाला विचारतायत की तुम्ही अजित पवारांच्या पक्षासोबत का जातायत? एकीकडे तुम्ही धर्म जातीच्या आधारे राजकारण करणाऱ्या पक्षांच्या सोबत जाणार नाही अशी भूमिका मांडता, आणि त्याच वेळी इकडे महापालिकेत मात्र अजितदादांच्या सोबत युती करता असा आक्षेप घेतला जातो. पण विलास, मी आणखी एक गोष्ट स्पष्ट सांगेन की मी शरद पवारांचं राजकारण इतकी वर्ष बघतोय, आजपर्यंत शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठल्याही पातळीवर कधी लक्ष घातलेलं नाही,
कधीही शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतलेली नाही. अपवाद एखादा असू शकेल, मला माहित नाही पुणे किंवा कधी झालं, पण नाही. म्हणजे आपल्याला देवेंद्र फडणवीस अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सभा घेताना आपण बघितलंय. पण शरद पवारांनी ह्या आपल्या मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबत पाळलेल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की हे राजकारण वेगळं आहे. सर माफ करा. एका राज्याची जेवढी अर्थव्यवस्था असते तेवढी अर्थव्यवस्था एकट्या मुंबई महानगरपालिकेची आहे आणि त्याचं राजकीय महत्व काय आपल्याला माहिती आहे. पुणे बालेकिल्ला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं हा इतिहास आहे. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका म्हणजे शहर सगळ्यात ज्या शहरीकरण शरद पवार लक्ष घालणार नाही, त्यांच्या अपरोक्ष एवढं सगळं घडतंय. हे मान्य होऊ शकेल का महाराष्ट्राला? शरद पवारांना माहितीच नाही. जसं काही त्यात शरद underground वर काही पवारांनी बोलत नाहीये. आतापर्यंत कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दाखवा तुम्ही पुरावा प्रचार सभा घेतलेली आहे. कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार उतरलेले नाहीत. मी असं म्हणत नाही की ह्या सगळ्या घडामोडी त्या पवारांना याची काही माहिती नाही असं म्हटलेलं नाही. मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे पवार कसं बघतात हे सांगतोय. मुद्दा माझा वेगळा आहे. तर मला वाटतं इथं या ज्या सगळ्या घडामोडी होत आहेत या घडामोडींच्या मध्ये त्यांच्या पक्षाची बदनामी होते ही गोष्ट 100% खरे. त्यांच्या पक्षाची प्रतिमा, कारण अजित पवारांना कोणीच प्रश्न खूप विचारत महत्वाचा मुद्दा मांडला सर खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. देशपांडे सर, आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे भाजपनं एक्सपोज केलंय शरद पवार यांना की अजित पवारांनी शरद पवारांना एक्सपोज केलंय. कारण अजित पवार म्हणत होते या शरद पवार यांच्या सोबत आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय मी घेतला होता. त्या बैठका कुठं झाल्या, कुणाच्या घरी झाल्या, त्या बैठकीला कोण उपस्थित होतं आणि काय घडलं या सगळ्याचा कच्चा चिट्टा सत्तेत जाताना अजित पवारांनी महाराष्ट्राला सांगितला होता. मग आज पुन्हा ते मीटिंग करताय. कोण कुणाला एक्सपोज करताय की शरद पवारांना काही माहितीच नाही किंवा शरद पवारांना ह्याच्यात नाहीये ते हे पटतं का? पवार साहेब या सगळ्या घडामोडींमध्ये नाहीत असं म्हणणं मला असं वाटतं खूप ते चुकीचं ठरेल. पवार साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात कदाचित आजपर्यंत गेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पण या घडामोडींमध्ये नाहीत असं कधीच होणार नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही ग्रामीण भागातल्या सहकारी साखर कारखान्यापासून प्रत्येक संस्थेपर्यंत ज्या घडामोडी चाललेल्या असतात त्याच्यावर पवार साहेबांचं बारकाईनं लक्ष ते दिल्लीत होते तेव्हाही होतं, राज्यात असतानाही होतं आणि आता तर नक्कीच असणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींची बारकाईनं पवार साहेबांना माहिती असणार आहे. यामध्ये अजिबात शंका घ्यायची गरज नाही. आपण 2-3 मुद्दे जे सुरुवातीला मांडले होते त्याबद्दल बोलावंसं वाटतं. एक म्हणजे शरद पवार यांचा पक्ष बरोबर काही विलिनीकरण एनडीए मध्ये जातील का असा आपला मगाचा प्रश्न होता पहिला. मला असं वाटतं असा निष्कर्ष काढणं खूप घाईचं होईल की आत्ताच्या घडीला असं काही वाटत नाही. कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका म्हटलं की त्याला विचारधारा वगैरे वगैरे असं काही नाहीये. म्हणजे त्याला फक्त आचारसंहिता असते, विचारसंहिता काही दिसत नाही आणि त्या स्थानिक पातळीवरच्या सर्व प्रकारच्या तडजोडी होतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्या आणि ह्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता येतील त्यामध्ये तुम्हाला हे चित्र दिसेल. दुसरीकडे गमतीचा भाग म्हणजे सरकारमध्ये सत्तारूढ अजित पवार त्या सरकारच्या खंबीर भूमिका आजपर्यंत घेतलेली आहे. अशा पवार साहेबांच्या बरोबर एकाच वेळी युती आणि त्याचबरोबर गंमत म्हणजे अजून अजित पवार गटाची काँग्रेस बरोबर पण चर्चा सुरू झालेली आहे पुण्यामध्ये. जे सगळ्या प्रकारच्या शक्यता राजकारणामध्ये ज्या असतात ते पूर्वी एक गीतेमध्ये वाक्य असं आहे की संभवामी योगे योगे असं म्हटलं होतं. मला असं वाटतं थोडा बदल करून संभ्रमामी योगे योगे असं आता चाललेलं आहे. सगळ्या पातळ्यांवर संभ्रम जो झालेला आहे या सगळ्यामुळं आणि त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेब आता एनडीए मध्ये जातील हे जो निष्कर्ष थोडा निघतोय मगाचपासून चर्चेत आपण जो मांडला तो मला घाईचा वाटतो. अर्थात त्याला एक दुसरी बाजू आहे की पवार साहेब इतके अनप्रेडिक्टेबल आहेत त्यांच्याबद्दल कुठलाच अंदाज मांडता येत नाही. हेच पवार साहेबांच्या राजकारणाचं गेल्या 60-70 वर्षाचं वैशिष्ट्य हे पवार साहेबांच्या गौरवार्थ सांगितलं जातं. त्यांचे समर्थकही सांगतात, त्यांचे विरोधकही सांगतात की पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललंय हे सांगता येत नाही. तो
पण मग आपण मग लक्षात ही घेतला ही शरद तर भविष्यात पवारांचा पवारसाहेब काही राजकारणाचाच करतील एक भाग आहे याबद्दल का काही आपल्याला की या मानता सगळ्या येणार नाही. चित्रातून स्वतःला बाजूला ठेवणं? सुप्रिया सुळेनं फ्रंटला आणलंय पण ते स्वतः बाजूला आहेत. म्हणजे उद्या काही प्रॉब्लेम झाला तर मला माहित नव्हतं, मी नव्हतो त्याच्यातला, हे सांगायची स्पेस ते ठेवतायत का? असं मला वाटत नाही. पवार साहेबांनी सुप्रियाताईंना पुढे आणण्यासाठीचा भाग असू शकतो एखाद, पण मला माहित नव्हतं आणि मी याच्याशी संबंधित नाही असं पवार साहेब म्हणणार नाहीत. त्याचं कारण किमान सध्याच्या पातळीला महाराष्ट्राचं सर्व पातळ्यांवरचं राजकारण आणि पवार साहेब हे अजूनही काही वेगळं काढता येत नाही. त्यामुळं त्यामध्ये आपण नव्हतो असं पवार साहेब म्हणणारही नाही आणि ते कुणाला मान्यही होणार नाही. मुद्दा तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे की सुप्रियाताई पुढे चर्चेला येत आहेत, अनेक महत्वाचे मुद्दे त्या मांडतायत आणि ते जे नेतृत्व आता ज्या पद्धतीनं पुढे आणायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या गोष्टी चालू असतील. पण पवार साहेबांना यातल्या सर्वार्थाने बारीक बारीक गोष्टी माहीत असल्याशिवाय या चर्चा पुढे जाणं, चर्चा थांबवणं किंवा चर्चा ठीक आहे. मागे घेणं यातलं काहीही होणार नाही. हा, मी अगदी थोडक्यात विचारतो, थेट त्यांच्या पक्षाकडूनच कळू देत, आपण तर्क लावण्यात काही अर्थ नाहीये. विकास लवांडेजी, पवार साहेबांना न सांगता तुम्ही हे सगळं खाली करताय का? पवार साहेबांना हे सगळं माहिती आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पक्षातले असे काही लोक या महाराष्ट्राला माहिती आहेत, मी पुन्हा रिपीट करतो, जे विचारांवर अढळ आहेत, त्या सगळ्यांना कन्व्हिन्स झालंय का हे सगळं? मुळामध्ये असं आहे, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल, आमच्या पक्षाच्या ज्या जिल्हाध्यक्षांच्या बैठका झाल्या, राज्य कार्यकारिणीच्या बैठका झाल्या, प्रमुख नेत्यांच्या बैठका झाल्या, त्या सर्व बैठकांचा वृत्तांत तुमच्या सर्व चॅनल्सनी केलेला आहे. पवार साहेबांनी जाहीरपणे आमच्या सर्व बैठकांच्यात सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी पक्ष वगळून इतर कोणाशीही स्थानिक पातळीवर आघाडी करू शकता आणि तसे अधिकार त्या शहराध्यक्षांना किंवा त्या जिल्हाध्यक्षांना पक्षाने दिलेले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्या सोयीनं तिथं जिंकून येण्यासाठीच्या आघाड्या म्हणजे करतात. पवार साहेबांच्या स्थानिक आदेशानं स्वराज्य घडतंय जे संस्थांच्या काही घडतंय ते असं निवडणुका तुम्ही ठामपणे या- सांगताय? काय पवार साहेबांच्या आदेशानंच घडतंय जे काही घडतंय ते हे तुम्ही ठामपणे सांगताय? मी जे सांगतोय ते अधिकृत, मी पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आहे, अधिकृतपणे सांगतोय की याच्यामध्ये स्थानिक पातळीवर सर्वांना अधिकार दिलेले आहेत पवार साहेबांनी. भारतीय जनता पार्टी वगळून इतरांशी आघाडी करायला आम्हाला काहीच अडचण वाटत नाही आज, कारण हा स्थानिक कार्यकर्त्यांचा निर्णय. सगळ्या ठिकाणी आमची अजित पवारांच्या बरोबर युती होत नाहीये, आघाडी होत नाहीये. काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी होणारच नाही. काही ठिकाणी अजित पवारांचा पक्ष आणि आमचा पक्ष एकमेकाच्या विरुद्ध लढणार आहे. मुद्दा असा आहे, मला विलासजी जरा 1 मिनिट घेतो मी तुमचा. खरं तर पुणे शहराचे प्रश्न Please, काय please. आहेत? ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, किंवा निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचं पालन होत नाही कुठे, त्याची चर्चा करायला पाहिजे. आज एका चॅनलनी बातमी दाखवली फार महत्वाची की थायलंड यात्रा मतदारांना आखलेल्या आहेत. कुठे खेळ पैठणीच्या निमित्ताने 2 व्हीलर्स बक्षिसं ठेवलेली आहेत, काही ठिकाणी गुंठेवारी बक्षीस ठेवलेली आहेत, लकी ड्रॉ ठेवलेले आहेत. या सगळ्या मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवण्याच्या चर्चा माध्यमांच्यात व्हायला पाहिजेत. निवडणुका ह्या पैसा केंद्री बनलेल्या आहेत, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आज कुणीही सामान्य माझ्यासारखा वैचारिक भूमिका घेऊन कार्यकर्ता काम करतो, पण आम्ही ह्या निवडणुका लढवू शकत नाही अशी परिस्थिती आता बनलेली आहे. आज सामान्य कार्यकर्ता, जो हाडाचा विचारांचा कार्यकर्ता आहे, जो लोकांचे प्रश्न रोज सोडवतो, 5 वर्ष लोकांच्यासाठी उपलब्ध असतो, त्याच्यासाठी निवडणुका राहिलेच नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोग इथं जिवंत आहे का नाही याची चर्चा का होत नाही? पुणे शहराच्या पिंपरी चिंचवडच्या गुन्हेगारीबद्दल का चर्चा होत नाही? तिथल्या प्रश्नावर का चर्चा होत नाही? भारतीय जनता पार्टीने मागच्या निवडणुकीमध्ये जे पुणेकरांना आश्वासन दिलं होतं, पिंपरी चिंचवडला आश्वासन दिलं होतं की 24/7 आम्ही पाणी देऊ, त्याची चर्चा का माध्यमांच्यात होत नाही? तर विरोधात असताना सगळे सत्ताधाऱ्यांवर हेच आरोप करतात, तुम्ही सत्तेत असताना तुमच्यावर हेच आरोप होत होते. पण मग पैसे नाहीयेत, अडचण आहे, आर्थिक चणचण आहे, 3.5 वर्ष सत्तेतून बाहेर आहेत, आता टिकणं अवघड झालेलं आहे, म्हणून चाललोय आम्ही सत्तेच्या सोबत. हा निष्कर्ष महाराष्ट्राने काढावा का? तुम्ही सांगा. पैसा केंद्र निवडणुका किंवा आचारसंहितेचं पालन होत नाही या संदर्भात भारतीय जनता पार्टीला कुठलंच माध्यम प्रश्न विचारत नाहीत की भारतीय जनता पार्टीकडे एवढे पैसे येतात कुठून. निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पैसे कोटीच्या कोटी उड्डाणं असतात त्यांची. याबाबत कुठलाही पक्ष माध्यमातून विचारलं जात नाही. हे काय भानगड आहे? निवडणूक आचारसंहिता असावी की नसावी, का फक्त कागदावरच आचारसंहिता राहील, याचे प्रश्न कुणी उपस्थित करायचे? नाही, सगळ्यांनीच केले पाहिजेत. तुम्ही केले पाहिजेत, आम्ही केले पाहिजेत, सगळ्यांनी केले पाहिजेत. आणि त्या वेळेस हे केलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, कालचा बडे मुद्दे ऐका तुम्ही, काल त्याच्याबद्दल आपण बोललोय.
विशेषतः या आयाराम गैरामत बद्दल बोलतोय, राजकारणातली निष्ठावंतांच्या बद्दल बोलतोय आपण, पण तुम्हाला प्रश्न विचारतोय म्हणून आता त्याच्याबद्दल बोला असं होऊ शकत नाही. तुम्हाला प्रश्न विचारू, पण मुद्दा आता हा आहे, चोरमारे सर, शरद पवार यांचं राजकारण हे कायम आपण बघितलं सत्ता केंद्रीय अशा प्रकारचं राजकारण आहे. ते त्याला पॉवर गेम सुद्धा असं म्हटलं जातं. खरंच त्यांच्यासारखं हे राजकारण कुणाला जमलं नाही असं जे विश्लेषण आतापर्यंत केलं जातं. सत्तेचं राजकारण हा जो काही प्रकार सुरू आहे तो सत्तेच्या राजकारणाचाच एक भाग आहे का, तुम्हाला वाटतं का? विलास, यात एक गोष्ट लक्षात म्हणजे विचार हा मार्ग एक- नाही. हा असा एक सार्वत्रिक समज आहे की शरद पवारांचं राजकारण सत्ता केंद्रीय आहे. पण शरद पवारांच्या 60 वर्षाच्या राजकीय आयुष्यात ते 6.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि 10 वर्ष केंद्रात मंत्री होते. हा, आणि केंद्र संरक्षण मंत्री पदाचा काही काळ असेल, एक थोडा वर्ष 1.5 वर्षाचा. तो काळ सोडला तरी बाकी 40-45 वर्ष शरद पवार हे सत्तेशी संबंध नसलेलं राजकारण आहे शरद पवारांचं. ह्या गोष्टी लक्षात घेत नाही कुणी. हा म्हणजे एक सार्वत्रिक समज आहे की शरद पवार आहेत ते सत्तेतच आहे. 6.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद आणि 10-12 वर्षाचं केंद्रातलं मंत्रीपद एवढेच वर्ष पवार सत्तेत आहेत. त्या व्यतिरिक्त पवार सत्तेत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि 20 वर्ष झाले ना सर. मूळ प्रश्न आहे, शरद पवार एनडीए जाणार का? तर मी पवारांचं इतक्या वर्षाचं राजकारण आहे तर ठामपणे म्हणू शकतो की शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत. कारण पवारांच्यासाठी त्यांची धर्मनिरपेक्षतेची भूमिका ही राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्वाची भूमिका आहे. धर्मनिरपेक्षता वदा शरद पवार किंवा शरद पवार वदा धर्मनिरपेक्षता शून्य होतं. कारण त्यांचा जो जनाधार आहे, त्यांच्या पाठीमागं जो काही लोक असतील ते केवळ त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेमुळे आहेत. त्या पलीकडे ती भूमिका त्यांनी सोडली तर त्यांचं राजकीय अस्तित्व शून्य उरेल. त्यामुळे शरद पवार राज्यात किंवा केंद्रात एनडीए सोबत जाण्याची शक्यता मला वाटत नाही. एक नक्की आहे, म्हणून मी विकास लबांडेंना तो प्रश्न विचारला होता. कारण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या विचारधारेला अढळ असलेली अनेक माणसं आहेत. त्यांचा एक दबाव गट आहे आणि त्या माणसांनी अक्षरशः अजित पवारांना तेव्हा समोरून विरोध केला होता, शत्रुत्व पत्करलेलं होतं विचारांसाठी. मला ठोंबरेताईंना विचारायचंय, ठोंबरेताई, लोकांना प्रश्न पडलेला आहे, ही अजित पवारांची घरवापसी आहे की शरद पवार यांची सत्ता वापसी आहे? एक तुम्ही लक्षात घ्या, आपण पुणे शहराच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यावर बोलतोय. मुळामध्ये तुमच्या मला लक्षात आणून द्यायचंय की या आधीच्या निवडणुका राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र मिळून लढत होतं. त्यावेळेला जागेच्या वाटाघाटी असतील, बोलणी चालणी असतील, या 2017च्या आधी चालत होत्या. 2017ला भाजप 100 नगरसेवक निवडून आलं. त्याच्यानंतर महायुतीमध्ये माननीय अजितदादा जे काही सामील झाले ते शाहू फुले आंबेडकर या विचारधारेनीच. परंतु आता जर स्थानिक स्वराज्य आलेले आहेत त्याच्यामध्ये जर भाजप म्हणलं आम्ही 100 लढतो आणि उरलेले काय असतील समजा 65 मधले 35-40 राष्ट्रवादी लढा आणि बाकीचे शिवसेना लढा, तर कसं शक्य आहे? हे शक्य नाहीये. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रत्येक पक्ष म्हणजे स्थानिक लेवलच्या सर्व्हायव्हलसाठी धरतोय. थेट ठीक आहे, सर्व्हायव्हल साठी चाललंय. एका शब्दात हे सगळं चाललंय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे बालेकिल्ल्यात तुमच्या. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे देशपांडे सरांना. देशपांडे सर, भाजपनं सुद्धा अनेकांसोबत युत्या आघाड्या केल्या. त्यांनी मायावती सोबत गेले, ते नितीश कुमार यांच्या सोबत वैचारिक पूर्णपणे विरोधक असलेल्या नितीश कुमारांसोबत गेले, ममता दीदींसोबत गेले, चंद्रबाबू नायडूंसोबत गेले. ते जातात, मग राजमार्ग जो म्हणतो आपण सत्तेसाठी मग पवारांनाच का प्रत्येक वेळी क्वेश्चन करायचं? पवारांनाच प्रत्येक वेळी त्यांच्या विचारधारेची आठवण का करून द्यायची? ह्या तर सगळ्यांनी केलं ना, आणि भाजपनं पण केलं. म्हणजे आता तेवढाच एक प्रयोग राहिलेला आहे की शरद पवार साहेब आणि भाजपनी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट एकत्र येणं, एवढाच एक प्रयोग राहिला. इतके प्रयोग पवार साहेबांनी पण केलेले आहेत. मगाशी विजय चोरमारे जे म्हणाले की केंद्रातले काही संरक्षण मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद सोडता पवारांच्याकडे सत्ता नव्हती,
थोडस या बाबतीत मी वेगळं मत मांडेन हा. की पवार साहेबांच्याकडची सत्ता ही फक्त महाराष्ट्राचं विधिमंडळ किंवा महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार एवढ्यापुरती मर्यादित कधीच नव्हती. विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकारी संस्था, मग त्यामध्ये साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, सूतगिरण्या असतील, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शिक्षण संस्था असतील आणि याशिवाय महाराष्ट्रामध्ये जी वेगवेगळी औद्योगिक आस्थापना आहेत, या सगळ्याशी पवार साहेबांचा जो जुना 60 वर्षांचा संबंध आहे, अनेक पिढ्यांशी संबंध आहे, तर मला असं वाटतं ही सत्ता काही वेगळी काढता येणार नाही. त्यामुळं पवार साहेब हे राजकीय दृष्ट्या मंत्रिपदावर आहेत की नाहीत, मुख्यमंत्री आहेत की नाहीत, हा मुद्दा महाराष्ट्रात कधीच नव्हता. त्यामुळे पवार साहेब विरोधी पक्षात असोत की कुठल्याही पदावर नसोत, पवार साहेबांच्याकडे वेगवेगळ्या सत्ता पदावर असलेली माणसंच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आजपर्यंत होती. पण आता मधल्या काळामध्ये ती माणसं का सोडून बरोबर. गेली, पवार साहेबांच्याकडनं अजितदादांचे का सोडून घेतली, याच्यात कुठे विचारधारेचा मुद्दा होता, म्हणजे त्याच्यात सत्तेचाच मुद्दा होता. त्यामुळे सत्ता जेव्हा धोक्यात येते तेव्हा अगदी. अशी पदे आणि सोडायला सुरुवात ते झालेली कोणी असते. अमान्य केलेलं नाही, त्यांनी सुद्धा केलेलं नाहीये. पण आता जे राष्ट्रवादीचे दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रश्न विचारतायत की तुम्ही आमच्याबद्दलच का बोलतायत. तुमच्याबद्दल बोलण्याचं कारण हे आहे की या महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 50 वर्षामध्ये पवारांनी ठाकरेंना वगळून करता आलेलं नाहीये. त्यामुळे शरद पवार कुठल्या केंद्रबिंदूला थांबतात तिथून त्याचं वर्तुळ पूर्ण होत असतं. म्हणून शरद पवार यांची भूमिका केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशपातळीवर सुद्धा ती महत्वाची ठरते. शरद पवार यांच्या भूमिकेच्या भोवती महाराष्ट्राचं आणि पर्यायानं देशाचं राजकारण सुद्धा फिरत असतं. त्यामुळे शरद पवारांच्या प्रत्येक भूमिकेची मीमांसा होत राहील आणि त्याची चर्चा होत राहील गल्लीपासून दिल्लीपर्यंत. आणि या चर्चेचा मुद्दा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही प्रश्न विचारला की शरद पवार यांची आता ही जी युती आहे ती एनडीएच्या दिशेनं जाण्याची नांदी आहे का. तर बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 82% प्रेक्षक म्हणतायत होय, तर 18% प्रेक्षक नाही असं म्हणतायत. परसेप्शन तरी हे आहे, नेते सांगतायत की असं नाहीये, पण महाराष्ट्राच्या जनतेला वाटतंय की 80% होय म्हणतायत आणि 20% नाही म्हणतायत. पण परसेप्शन जे हे आहे ते परसेप्शन हेच आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतं नाही, पुढचं आहे. बघूया पुढे काय घडतं. काळाच्या उदरामध्ये ते दडलंय आणि काटे कधी एकत्र येतात आणि 12 कधी वाजतात. आज बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.